दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची महोत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला कुंडल येथे महिलांसाठी 2 दिवसीय ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण संपन्न। ग्रामपंचायतीच्या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, याच उदात्त हेतूने कुंडल ग्रामपंचायतीच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। कुंडल येथील क्रांती वीरांगना विजया काकू लाड उद्यान येथे खास सर्वसामान्य महिलांसाठी 2 दिवसीय ज्वेलरी मेकिंग दागिने बनवणे प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं। या 2 दिवसीय शिबिरामध्ये सांगली येथील प्रसिद्ध मार्गदर्शिका संगीता संतोष शेगावे यांनी उपस्थित महिलांना अत्यंत सोप्या आणि व्यावसायिक पद्धतीने विविध प्रकारचे आकर्षक दागिने बनवण्याचे प्रशिक्षण दिलं। बाजारात सध्या कोणत्या प्रकारच्या दागिन्यांना मागणी आहे, त्यांचे डिझाईन कसे करावे आणि या कौशल्याचा वापर करून घरच्या घरी व्यवसाय कसा सुरू करावा याचे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केलं। या नाविन्यपूर्ण प्रशिक्षणाला कुंडल आणि परिसरातील महिलांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। प्रशिक्षणाच्या सांगता समारंभ प्रसंगी कुंडल ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महिलांना केवळ पारंपरिक कामांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना उद्योजक बनवण्यासाठी कुंडल ग्रामपंचायतीने उचललेलं हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद असून या प्रशिक्षणामुळे गावात महिला सबलीकरणाला मोठी चालना मिळणार आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या।